3 मे 2026 रोजी झालेली संपूर्ण देशभरातील नीट यूजी परीक्षा NTA अखेर रद्द केलेली आहे। आता विद्यार्थी आणि पालकांपुढे प्रश्न आहे की पुढील नीट परीक्षा कधी होणार आहे, जी काही रिनीट होणार आहे ती नेमकी कोणत्या तारखेला होऊ शकते याविषयी अंदाज त्या ठिकाणी बांधले जातात। आपण याविषयीचे डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहोत। शक्यतो आपण जर बघितलं मागच्या काही वर्षाचा इतिहास तर नीटची परीक्षा ही रविवारी अरेंज केली जाते। आपण बघणार आहोत मे मधले रविवार आणि त्याच्या पुढच्या महिन्यामधले जे काही रविवार आहेत त्या ठिकाणी नियोजित त्या रविवारी दुसऱ्या कोणत्या एक्झाम आहेत का, कुठे क्लॅश होऊ शकते आणि संभाव्य तारीख काय असू शकते याविषयी डिटेल अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नीट संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे रिनीट 2026 कधी होणार परीक्षा, प्रशासकीय आणि तांत्रिक वस्तुस्थितीवर आधारित सविस्तर विश्लेषण जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट परीक्षा घ्यायचं म्हटलं तर पुन्हा एकदा NTA संपूर्ण प्रशासकीय पातळीवर, संपूर्ण देशभरावर जिल्हा पातळीवरचं नियोजन त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी तपासावं लागणार आहे। क्वेश्चन पेपर बुकलेट असतील, OMR सीट सेट करणं असेल, या गोष्टी NTA त्या ठिकाणी करू शकतात। परंतु संपूर्ण देशभरामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांची जेव्हा नीट परीक्षा घ्यायची असते तर जिल्हा पातळीवरचं नियोजन सुद्धा NTA लक्षात घ्यावं लागतं। त्या राज्यांमध्ये कुठल्या त्या दिवशी एक्झाम आहेत का या गोष्टीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा लागू शकतो। मे मध्ये काय असू शकतं, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात काय असू शकतं या विषयीचा संपूर्ण डाटा आपण काढलेला आहे। त्या डेट कुठे कुठे क्लॅश होऊ शकतात आणि संभाव्य डेट काय असू शकते याचा सुद्धा अंदाज आपण घेतलेला आहे। नीट यूजी 2026च्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नोटिफिकेशन, यूट्यूब व्हिडिओज, त्याचबरोबर फ्री बुकलेट, त्याचबरोबर ऑल कॉलेजचा डाटा वगैरे सगळं, आणि विद्यार्थ्यांच्या सपोर्टसाठी या ठिकाणी आपण चॅट बॉक्स सुद्धा दिलेला आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील नीट यूजी 2026 रिनीट परीक्षेबद्दल तर विद्यार्थी त्या ठिकाणी विचारू शकतात। चॅट बॉक्स त्या ठिकाणी चालू असणार आहे। पुढे जाऊयात। मे 2026 मधील परीक्षेचा अडथळा काय काय असू शकतो। समजा NTA याच महिन्यामध्ये परीक्षा कंडक्ट करायची असेल तर काय काय अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात। NTA जे काही DG आहेत त्यांची काल प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नीटची जी काही परीक्षा आहे याची नवीन तारीख जी आहे आम्ही ती 6 ते 7 दिवसामध्ये डिक्लेअर करूया, म्हणजे पुढील हप्त्यामध्ये किंवा येणाऱ्या रविवारी तरी नीटची परीक्षा नसणार आहे। याबाबत विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं। पुढे कोणकोणत्या तारखा आहेत, त्या तारखांना शासनाचं इतर कोणकोणते नियोजन आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। समजा आपण 17 मे 2026 या दिवशी रविवार येतो, परंतु या दिवशी एक नियोजित परीक्षा संपूर्ण देशभरात असणार आहे। JEE ॲडव्हान्स देशातील सर्व प्रमुख IIT आणि संबंधित सेंटर्स या दिवशी त्या ठिकाणी बुक असणार आहेत। त्याचबरोबर प्रशासन सुद्धा या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी व्यस्त असणार आहे। त्यामुळे ही तारीख जी आहे ही तशी बघायला गेलं तर JEE ॲडव्हान्ससाठी त्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये बुक असणार आहे। त्याच्या पुढच्या रविवारचा जर आपण विचार केला 24 मे 2026 या दिवशी रविवार येतो, परंतु त्या दिवशी आणखी एक नियोजित परीक्षा आहे ज्या परीक्षेचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी पडणार आहे। कोणती परीक्षा आहे? UPSC प्रिलिम्स जी आहे ती 24 मे 2026 रोजी आहे। राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशासकीय यंत्रणा आणि शाळा म्हणजे जे काही सेंटर्स आहेत ते त्या ठिकाणी बिझी असणार आहेत। त्यामुळं ही एक तारीख त्या दिवशी एक एक्झाम त्या ठिकाणी आहे। ही तारीख सुद्धा NTA साठी अडचणीची त्या दृष्टीने ठरू शकते। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा रविवार जर आपण बघितला तर 31 मे या दिवशी राष्ट्रीय पातळीवरची नाही परंतु महाराष्ट्र लेवलची, महाराष्ट्र शासनाची MPSCची राज्यसेवेची परीक्षा आहे। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शाळा आणि कॉलेजेस केंद्र व्यस्त, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा MPSC परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी व्यस्त असू शकतात। जर NTA राष्ट्रीय लेवलची नीट परीक्षा आहे, परंतु इकडे जर बघितलं महाराष्ट्र सारखं एक मोठं राज्य ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या, नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 2 नंबरला आहे, तर या राज्यातल्या परीक्षेचा सुद्धा त्या ठिकाणी विचार कदाचित करू शकतो। त्यामुळं मे मधल्या ज्या काही तारखा आहेत, संडे जे आहेत ते पूर्णतः व्यस्त शेड्यूल या ठिकाणी NTA पाहायला मिळेल। त्याच्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये गेलो आपण, जून 2026 मधील परिस्थिती काय आहे ते जर आपण बघितलं तर जूनचा पहिला रविवार येतोय 7 जून 2026
परंतु 7 जूनला सुद्धा नियोजित परीक्षा कोणती आहे? आयसर IIT ही परीक्षा. अनेक नीट विद्यार्थी ही परीक्षा पर्याय म्हणून देतात, त्यामुळे बरेचसे नीटचे विद्यार्थी आयसरची एक्झाम त्या ठिकाणी देतात. तर ही तारीख तर NTA ठेवू शकत नाही. बाकी मागच्या ज्या दिवशी MPSC आहे किंवा UPSC आहे याबाबत थोडासा विचार करू शकतो की सेंटर किती बिझी आहेत, काय आहेत. परंतु 7 जून जे आहे, कारण इथं थेट नीटचेच विद्यार्थी आयसरची एक्झाम देतात, तर हा क्लॅश त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे 7 जून ही तारीख रद्द ठरते. त्याच्यानंतर 14 जून 2026 पुढचा रविवार जर आपण विचार केला तर त्या दिवशी सुद्धा नियोजित परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये MPSC ग्रुप बी ची एक्झाम आहे. राज्यस्तरीय प्रशासकीय यंत्रणेवर त्या दिवशी जर नीट परीक्षा ठेवली तर 2 परीक्षेचा त्या ठिकाणी ताण पडू शकतो. याचा विचार NTA त्या ठिकाणी निश्चित करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या एक्झाम कोणत्या तारखेला आहेत. त्याच्यानंतर 21 जून 2026 चा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणखी एक मोठी परीक्षा आहे 21 जूनला नियोजित. TET, महाराष्ट्रातील स्थानिक परीक्षा केंद्राची मोठी कमतरता. TET देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी असणार आहे. त्यामुळं सेंटर जे आहेत ते सेंटर अवेलेबल कुठे कुठे NTA ला आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा तपासून पाहणार आहेत. बघ, विद्यार्थ्यांना नवीन सेंटर जर त्या ठिकाणी द्यायचं ठरवलं तर पुन्हा एकदा ते ठिकाणची अरेंजमेंट त्या ठिकाणी करावी लागणार आहे. तर ह्या गोष्टीचा सुद्धा विचार NTA त्या ठिकाणी करू शकता. 28 जून 2026 चा जर आपण विचार केला, नियोजित परीक्षा कोणती असू शकते त्यावेळेस FMG एक्झाम. ज्या विद्यार्थ्यांनी MBBS मधून अब्रॉड मधून MBBS पूर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना जी काही स्क्रीनिंग टेस्ट एक्झाम आहे FMG ती असते त्यांच्यासाठी. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची महत्वाची ही परीक्षा आहे. ती कधी आहे? 28 जून 2026. तर आपण बघितलंय की मे आणि जून मध्ये कशा प्रकारे तारखा आहेत आणि जे काही संडे आहेत त्या संडेच्या दिवशी ज्या परीक्षा आहेत त्या आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. या परीक्षांचा NTA नवीन शेड्यूलमध्ये किंवा रिनीट घेण्याच्या दृष्टीने विचार करू शकतं. संभाव्य तारखा 17 मे, 24 किंवा 31 मे या दिवशी एक्झाम ठेवणं जवळपास माझ्या दृष्टीने 0% चान्सेस आहेत, कारण NTA ला सुद्धा प्रिपरेशनला वेळ लागेल. त्यामुळे या महिन्यामध्ये मे मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस कमी आहेत. 7 जून, 14 जून, 21 जून 10% चान्सेस आहेत. त्याच्यानंतर 28 जून 2026 इथे 80% चान्सेस आहेत. 28 जूनला ही परीक्षा होऊ शकते, कारण 28 जूनला दुसरी कोणती परीक्षा आहे या ठिकाणी? FMG आहे. FMGचा तेवढा इफेक्ट होणार नाही, कारण FMG ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. ऑनलाईन डाटा सेंटर जे असतात त्या ठिकाणी ती परीक्षा होते. ऑफलाईन परीक्षा नीटची ही ऑफलाईन असल्यामुळं या 2 परीक्षेमध्ये त्या ठिकाणी बरीचशी तफावत आहे. त्याच्यामुळं ही तारीख 80%च्या आसपास जाते, किंवा पूर्ण मे आणि जून सोडून डायरेक्ट जुलैचा विचार NTA त्या ठिकाणी करू शकते. 5 जुलै 2026 संडे येतोय, 95% या ठिकाणी चान्स आहे. UPSC MPSC ऑफलाईन असल्याने शाळा लागतात, तर FMG ऑनलाईन असल्याने लॅब्स लागतात. लॉजिस्टिक, नवीन प्रश्नपत्रिका छपाई आणि संपूर्ण देशात सुरक्षित वाटपासाठी किमान जर आपण ओव्हरऑल विचार केला, जर NTA पूर्ण सेटअप करून पुन्हा एकदा व्यवस्थित परीक्षा कंडक्ट करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं, जसं 3 मेचा पेपर जशा प्रकारे लीक झालाय तशा प्रकारे कुठलंही लीक किंवा कुठल्याही प्रकारचं गालबोट एक्झामला लागू द्यायचं नाही असं ठरवलं, तर साधारणतः 40 दिवसाचा वेळ तर त्या ठिकाणी त्यांना लागतो. परंतु NTA जर फास्ट काम करून थोडंसं अगोदर एक्झाम घेतली तरी कुठल्या कुठल्या डेट्स असू शकतात याचा आपण त्या ठिकाणी अनालिसिस केलाय. सर्वाधिक संभाव्य तारखा माझ्या दृष्टीने 28 जून 2026 किंवा 5 जुलै 2026 ह्या संभावित तारखा असू शकतात. 28 जूनची स्थिती FMG परीक्षा असली तरी ती ऑनलाईन आहे. नीट ऑफलाईन असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयामध्ये केंद्रे सहज मिळू शकतात. जुलैचा पर्याय 5 जुलैचा पहिला आठवडा हा प्रशासकीय दृष्ट्या सर्वात सुरक्षित आणि मोकळा विंडो त्या ठिकाणी NTA साठी असणार आहेत. परंतु बाकी डेट्सला जर बघितलं तर काही एक्झाम त्या ठिकाणी आहेत. तर मग NTA ला याच्यातून एक मार्ग काढावा लागेल. जी नीटची एक्झाम संडेला होते ती दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी त्या ठिकाणी ठेवून त्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर करून मग ती परीक्षा कंडक्ट करावी लागणार आहे. परंतु शक्यतो संडेलाच या एक्झाम होत असल्यामुळं ज्या तारखा आहेत त्या तारखा कुठे कुठे क्लॅश होतात याविषयीची आपण माहिती दिली. तुम्हाला काय वाटतंय की नीटची परीक्षा रिनीट जी आहे ती कधी होऊ शकते किंवा कधी व्हायला पाहिजे याविषयी विद्यार्थी आणि पालकांचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकतात, मांडू शकतात. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.